गुड मॉर्निंग. हाय, हॅलो. मी सोनाली. आज सकाळी-सकाळी मस्त नाश्ता वगैरे करून घेतला आणि ना, तब्येत बरी नसल्यामुळं ना, भरपूर असं स्ट्रेस आल्यासारखं झालं होतं आणि अंग पण भरपूर दुखत होतं. तरी पण थोडंसं फ्रेश झाले आणि मस्त आहे ना, स्वतःचं आणि घरातलं आवरायला घेतलं. माझं आवरून झालं आणि मग घरातलं आहे ना, बेडशीट वगैरे टाकायचं, चेंज करायचं राहिलेलं होतं. ते पण हळू आवरून घेतलं. कारण आहे ना, 2-3 दिवसापासून तब्येत बरी नसल्यामुळं घरात काहीच लक्ष नव्हतं. कपडे वगैरे तसेच पडलेले होते, ते आवरायचे होते. मग ते सर्व झालं आणि मग मस्त मला जायचं होतं पार्लरमध्ये कारण आहे ना, आमच्या घरी लग्न आहेत आता. लग्नासाठी फंक्शन असणारच आहे. मग त्यासाठी गेले होते. त्यानंतर आहे ना, अर्जुताईला बांगड्या घ्यायच्या होत्या तिकडे गेले आणि मग पार्लरमध्ये गेले होते. पार्लरमधून आले आणि स्वयंपाकाची वेळ झाली. मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. आज मी स्वयंपाकात आहे ना, वांग्याची भाजी आणि खिचडी भात बनवला होता आणि थोडंसं गोड खाऊशी झालं ना, तर मग शेवयाची खीर बनवायची होती. आई येण्याच्या आधीच थोडा स्वयंपाक तयार होता, त्यामुळं काही वाटलं नाही. मग आई आल्यावर पटकन भाकरी वगैरे टाकून घेतली. कारण आई आणि मी भाकरी खातो. त्याच्यामुळं ना, आम्हाला दोघींना भाकरी आणि बाकीच्यांना ना पोळ्या वगैरे बनवतो. त्यासाठीच मी इथे पीठ घेत होते आणि मग पीठ घेत होते, तर तेवढ्यात आई आल्या. मग लगेच भाकरी थापून घ्यायची होती मला. त्यासाठीच आईंनी दूध आणलं होतं म्हणजे शेवयाची खीर करायची होती ना, त्यासाठीच मग दूध आणलं होतं 2 लिटर. म्हटलं आता मस्त शेवयाची खीर पण करून घेऊया. शेवयाची खीर झाली, मग मी माझं जेवण करायला बसले. जेवण करायला बसले आणि लाईट गेली. त्यानंतर आहे ना, आम्हाला जायचं होतं ब्लाउजवालीकडे. तिकडं काम होतं ब्लाउजचं थोडं सांगायचं होतं आणि त्यानंतर घरी येऊन भांडे वगैरे घासून घेतले आणि असा संपला माझा दिवस.